सुमारास वाडा तालुक्यातील आमगाव खिंड या ठिकाणी परिवहन महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची फक्त मुलींसाठी असणारी बस अंभई येथून आत्मा मालिक शाळेत जात असताना सकाळी बारकू पागी यांच्या फॉरेस्ट प्लॉटच्या जवळ रोडवरती चढणीवरती चढत नाही ते चालकाला माहीत असताना देखील त्याने बसमधील काही मुलींना खाली उतरवून पुन्हा बस चढणीवरती चढवण्याचा प्रयत्न केला असता बस चढणीवरती चढत नसताना देखील त्यांनी निष्काळजीपणाने बस चढवली असता सदर बसवरील ताबा सुटल्याने बस चढावावरून मागे येऊन रोडच्या बाजूला पलटी होऊन अपघात झाला। अपघातामध्ये विद्यार्थिनी जखमी झाल्या होत्या। त्यांना वाडा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तर निष्काळजीपणे बस चालवल्यामुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी चालक उमेश त्र्यंबक वळटे याच्यावर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 439/2024 BNS 2023 चे कलम 281 125 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मयूर शेवाळे करत आहेत। तर पालघर जिल्ह्यातील एसटी बसची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याने महाराष्ट्र सरकार या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याने डेपोमध्ये देखील बस दुरुस्त केली जात नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढले असून विद्यार्थी व नागरिकांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे। याबाबत परिवहन महामंडळाने विद्यार्थी व जनतेचे हित लक्षात घेत त्वरित नवीन बस द्याव्यात किंवा नादुरुस्त बस संपूर्णतः दुरुस्त करावी अशी देखील मागणी जनतेतून होत आहे। न्यूज पोलीस रिपोर्टर सुनील भानुशाली, वाडा।